बोळेगाव येथे माळा समाज बांधव आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून अनेक वर्षांची परंपरा आजही जपली जात असून रविवार दिनांक 14 डिसेंबर ते सोमवार दिनांक 15 डिसेंबर दरम्यान पारंपरिक नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतोय। माळा समाजाचा हा पारंपरिक उत्सव धार्मिक पद्धतीने आणि गावकऱ्यांच्या एकजुटीतून साजरा होत असून त्यातून आदिवासी संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे। या महोत्सवामुळे समाजातील युवक युवती महिला आणि पुरुषांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून समाजामध्ये एकता सांस्कृतिक जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला जातोय। रविवारी सायंकाळी भक्तिरसाने निनादणाऱ्या भजन संध्येने महोत्सवाची सुरुवात झाली आहे। 2 दिवसीय कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकू, माणिकादेवी पूजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी नृत्य व कला सादरीकरणांचे आयोजन करण्यात आलेले आहे। सोमवारी सकाळी रामधून आणि माणिकादेवीची प्रभात फेरी मिरवणूक गावभर काढण्यात आली आहे, ज्यामध्ये गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या सहकार्यातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। दुपारी हरिभक्त परायण पिलारे महाराज यांचे कीर्तनपर प्रवचन, त्यानंतर गोपालकाला आणि महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता होणार असून रात्री पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी गावातील नाट्य कलावंतांच्या सहभागातून हंबर ते गाय वासराची हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे। परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। मी मोरेश्वर नन्नावरे बोळेगाव। आज आमच्याकडे 2 दिवसापासून नागदिवाळी व माणिकादेवी उत्सव मोठ्या उत्सवाने आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे। उत्सव साजरा करण्यामागचा हेतू हा की समाज जागृती व्हावी, आपल्या रूढी परंपरा आपल्या समाजातील लोकांना माहिती व्हावी, हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी आम्ही हा दरवर्षी आज 20-25 वर्षापासून हा उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करीत असतो। तेव्हा सर्वांच्या सहकार्याने हा समाजातील संपूर्ण समाज बांधव या ठिकाणी उपस्थित असतात। गावातील लोकांचा देखील मोठ्या उत्साहाने सहकार्य मिळत असते। अशा प्रकारचा आमचा हा नागदिवाळी व माणिका उत्सव सोहळा आम्ही साजरा करीत असतो। मी मंगेश नन्नावरे, सरपंच ग्रामपंचायत बोळेगाव। तर आपल्या गावामध्ये नागदिवाळी हा कार्यक्रम आमच्या पूर्वजांपासून साजरा केला जातो आणि या कार्यक्रमाच्या मागचा जो उद्देश असतो तो उद्देश म्हणजे असा की ही आपली जे आदिवासी जी गोंडी परंपरा आहे, ही परंपरा कुठेतरी आपल्या येणाऱ्या पिढीला आत्मसात व्हावी, त्यांना त्याबद्दल माहिती असावी, या उद्देशाने आम्ही या ठिकाणी विविध प्रकारचे गोंडी नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध अशा प्रकारच्या या ठिकाणी आम्ही उपक्रम राबवत असतो। आदिवासी समाज बोळेगाव याचा मी अध्यक्ष। तर आम्ही हा जो नागदिवाळी महोत्सव साजरा करीत आहोत, याच्या मागचा उद्देश हा एकच आहे की आमच्या येणाऱ्या भावी पिढीला का याचं महत्त्व पटावं, आमचं सण कोणता आहेत, आमचे देव किती काय आहेत, देव कुठं आहेत, आम्ही पूजा कशी करतो, आमची परंपरा काय, आमच्या कास्टसाठी जी काही आम्हाला अडचण येत होती याच्या अगोदर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य छोट्याच्या छोट्या मुलांना याची माहिती झाली, त्याच्यामुळे ते सुशिक्षित झाले आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आले। विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।